जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर यापुढे राजकारणात उडी घेऊन त्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा स्पष्ट इशारा युवा नेते रमेश पाटील यांनी दिला। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये युवा नेते रमेश पाटील यांचं जोरदार स्वागत होत आहे। गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ रमेश पाटील यांचं नाव एका खून प्रकरणात राजकीय हेतूने गोवण्यात आलं होतं। त्यामुळे त्यांना जनतेपासून 10 वर्षे अलिप्त राहावं लागलं होतं। मात्र न्यायालयानं त्यांना निर्दोष मुक्त केलं। त्यानंतर अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावातील कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। युवा नेते रमेश पाटील म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पाठीराखा। युवकांना प्रोत्साहित करून त्यांना प्रवाहात आणून त्यांची कामं मार्गी लावण्यासाठी रमेश पाटील यांची धडपड असते। सिद्धरामप्पा पाटील हे आमदार असताना त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील 28 गावांमध्ये प्रत्येक घराघरातील कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला। तो आज कामी येत आहे। युवा नेते रमेश पाटील यांच्या सुरू असलेल्या झंझावाती दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झालं आहे। दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील बसवन संगोळगी इथं युवा नेते रमेश पाटील यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी तंटामुक्त अध्यक्ष लक्ष्मण हौदे, तालुका रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष राजशेखर चौधरी, रुद्देवाडीचे अरविंद म्हमनाबाद, स्वामीराव हरवाळकर, बिंजगरचे बवनराया बिराजदार, गुरुशांत जेवर्गी, दंडप्पा पाटील, महेश क्षीरसागर, अशोक काळे, मीनाक्षी चौधरी, काशीनाथ जेवर्गी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। दरम्यान या प्रसंगी युवा नेते रमेश पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीनं यथोचित सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना युवा नेते रमेश पाटील म्हणाले की जुन्या कार्यकर्त्यांवरील अन्याय यापुढे खपवून घेतला जाणार नाही। त्यांना मान सन्मान मिळालाच पाहिजे, अन्यथा मला नाईलाजास्तव राजकारणात उडी घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावावे लागतील असा सूचक इशारा रमेश पाटील यांनी दिला। खोटा केस इलेक्शनದಾಗ ಈ ಗುರುನಾಥ್ ಕಟ್ರ ನಮ್ಮ ಖಾಸ್ ಮಿತ್ರ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಸಭಾಪತಿ ಇದ್ದ ಉಪಸಭಾಪತಿ ಇದ್ದ ಅವನು ಮರ್ಡರ್ ಕೇಸ್ದಾಗ ಒಬ್ಬ ರಾಕ್ಷಸ ನೀತಿ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ನನ್ನ ಮ್ಯಾಗ ಕೇಸ್ ಹಾಕಿ 10 ವರ್ಷ ಒಂದಿನ ವನವಾಸ ಹೋಗಿದ್ರು। 2014ದಾಗ ನಾ ಇದ್ದಿದ್ದು ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮಂದಿ ಸಂಪರ್ಕದಾಗ ಇದ್ದಿದ್ದೆ ಮನೆ ಬಂದವರು ಖರೆ ನಿಮ್ಮ ಸಂಪರ್ಕ ಅತಿ ಆಗಿಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಸಂಪರ್ಕ ಅತಿ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಈ ಕೇಸ್ದಾಗ ಇದ್ದದಕ್ಕಲ್ಲ ಆಗೋದಾಗಿಲ್ಲ। ಈ 10 ವರ್ಷ ಆದ್ಮೇಲೆ ಬಂದ್ಮೇಲೆ ಥೋಡೆ ರಾಜಕಾರಣ ಥೋಡೆ ವಿಚಿತ್ರ ಬೇರೆ ಬೇರೆ ಅನಿಸ್ತದೆ। ಈ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಹಳಿ ಮಂದಿ ಯಾರಪ್ಪ ನಾ ಕೇಳ್ತವ್ರಪ್ಪ, ಇವ್ರು ಯಾರ ಅಪ್ಪರ್ಲೆ ಬರೋರು ಯಾರಿದ್ರು ಯಾರ ಈಗ ನಾವು ರಾಜಕಾರಣದಾಗ ನಮ್ಮ ಮನೆ ಹಂಗೆ ಉಳ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಅಪ್ಪವ್ರು ಇದ್ರು, ನಾ ಸೈನಿಕ ಇದ್ದಂಗ ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಹೋಗ ಊರಿಗೆ ಯಾವ ಮಾತನಾಟ ಮಗನಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಅಟ್ಟೆ ನೋಡೋದು। ಎಲ್ಲಿ ಬಿ ರಾತ್ರಿ 12 ಅಲ್ಲಿ ಹಗಲಲ್ಲಿ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಅದು ಅಟ್ಟೆ ನನ್ನ ಕೆಲಸ। ಇಲೆಕ್ಷನ್ ನಿಂದ್ರಾವು ಮಾಡೋದು ನಮ್ಮ ಕೈ ಅನು ಇದಿತ್ತಲೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ನಿಂದ್ರು ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ನಮ್ಮ ಮತ್ತೊಬ್ಬರ ಅಣ್ಣ ಶಿವನ್ ಪಾಟೀಲ ಸಂಜೀವ್ ಪಾಟೀಲ್ ಇವರು ನಾವು ನಿಸ್ತ ತಳ ಬಡದಾಡವಲ್ಲ। ಈ ಮಂದಿದ ಮಾಗಣಿ ಆದಾಗ ಗೌಡ್ರ ನೀವೇ ಬರ್ರಿ ಬಾಬಾ ರಾಜಕಾರಣದಾಗ ಹತ್ತಾರ, ನಮ್ಗೆ ರಾಜಕಾರಣದಾಗ ಅಷ್ಟು ಇಚ್ಛೆ ಇಲ್ಲ ನನಗೆ ಅಂದ್ರೆ ಬಿ ಪರಿಸ್ಥಿತಿದರ प्रसंग ಬಾತ್ತು ನಮ್ಮ ಮಂದಿ ಮ್ಯಾಗ ಹಳಿ ಮಂದಿ ಮ್ಯಾಗದರ ಅನ್ಯಾಯ ಆಗೋದಿತ್ತು। यावेळी रुद्देवाडीचे अरविंद म्हमनाबाद यांनीही माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली रमेश पाटील यांच्यात माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांच्याप्रमाणेच रमेश पाटील यांच्यात नेतृत्व गुण असून त्यांनी आता पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली। ಅದಕ್ಕೆ ಮಧ್ಯದ ಬಡ್ಡೆಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಮಂದಿ ಹಿಂದದ ನಾವು ಪೂರ್ಣ ಟೀಮ್ ತಯಾರದ 6 ತಾಸರಾಗ ಹೇಳ್ರಿ ನಾವು ಗೌಡ್ರ ರೂಪದಾಗ ನಿಮಗೆ दुसरा ಸಿದ್ದರಾಮಗೌಡರ ತೆಗಿಸಿ ನಾವು ನಮ್ಮದು ಮುಂದಿನ ಆಶಯ ಅದ। ನೀವು ಯಾವಾಗ ರಾಜಕಾರಣಿ ಯಾವಾಗ ನೀವು ನಾವು ನೋಡಲ್ಲ, ನಾವು ಆ ಪಕ್ಷ ಈ ಪಕ್ಷ ಇಲ್ಲ, ನಮಗೆ ಸಿದ್ದರಾಮಗೌಡ ಒಬ್ಬನೇ ಪಕ್ಷ, ನಮ್ಮ ರಾಜಕೀಯ ಗುರುವರ ಅವ್ರದ್ದು ನಮ್ಮ ಮ್ಯಾಲ ಉಪಕಾರ, ಆ ಉಪಕಾರ ನಾವು ಎಂದೂ ಮರೆಯಲ್ಲ, ಸಾಯತ್ತನ್ನೋರಿ ನಾವು ಮರೆಯಲ್ಲ। ನೀವು ಯಾವಾಗ ಬಿ ಜೆಂಡಾ ಏನು ಬಿರಲಿ ಆ ಜೆಂಡಾ ನಾವು ಬಂದು ಗೌಡ್ರು। या कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।